एक बार जो मैंने कमेंटमेंट हो बापू असं कमेंटमेंटच्या मध्ये लोक कसं होणार माझं दिप्या अरे इथं घरात प्यायला पाणी नाही आणि तुझी कसली नाटकं चालले तर सुषमा एवढी घागर ओतून घे ग आता बाई तुम्हीच आभाळ आले की माझे ठणकतात पाय अगं एवढ्या लांबून आणतोय ओतून घ्यायचं होईना झालं तुम्हाला उशीर होतोय मला 8:30चं पॅसेंजर वाट बघत बसला असेल फाट्यावर राहू द्या त्या पाण्याचं एक दिवस पाणी नसेल तर काय फरक पडतोय आहे का एवढं बी जमत नाही वे मलाच केलं पाहिजे दिप्या 2 घागरी घेऊन चल माझ्या बरोबर नाही नाही त्याला नाही न्यायचं पाण्याकडं अगं असं काय करतीस दुपार होईल मी एकटा करत बसलो तर हो बापू अहो मी नाही भरू शकत का अहो बापू डीकेपी माझी वाट बघत असतात डीकेपी डीकेपी तुम्हाला माहित नाही वय म्हणजे डीकेपी म्हणजे दीपक की पब्लिक बोले तो तकलीफ अहो बापू म्हणजे माझा 2000 फॉलोअर दो दिप्या मीच करतो मी काय म्हणते स्वयंपाकापुरतच पाणी भरा बाकीचं राहू द्या नाही नाही तळ्यावर गर्दी नाही तोवर करतो पडदिशी आप्पी कुठे आहे बसला वय एक खेप आणताय ना अगं थांब की जरा दम धरू दे की मला उठलात का राणी सरकार सॉरी दिस बघा कुठं आलाय असू दे ग रातभर अभ्यास करत बसली असेल अभ्यास करत होती ना त्याने ताण भक्ती का आप्पे चल आपण 2 खेपा पाणी आणू तळ्यावरनं चला हो तिला नाही न्यायचं तळ्याकडं तिला घरातली कामं करू द्या अगं पण मी एकटा करत बसलो तर दुपार होईल नाही म्हणलं ना अगं मी तळ्यावर नाही जात मी फक्त बापूंनी भरलेली भांडी घेऊन येते की घेतलेली की ना बापाचीच बाजू हा आण ती घागर घे दे इकडं दिप्या काय कामाचं नाहीये नुसतं दिप्या कर की तुझं तू सलमान आहेस ना गॉगल कुठे आहे तुझा अगं मग मी ती दबंग झाले हे वॉन्टेड आहे आप्पे हो म्हण एक तडाखा देतो त्याला बापू थप्पड़ से डर नहीं लगता साहब प्यार से लगता है बापू सगळं त्याच्या नादाला कसं लागतंय चला आप्पे तळ्याकडे जाऊ नको नाही ग गावात पाण्याची टंचाई तरी सरपंचांनी टँकरची व्यवस्था केली टँकर वेळेपर्यंत पाणी गावकऱ्यांनी जपून वापरा काकी पाणी द्या साबण लावलाय पाणी संपलंय कदम तुम्ही आलं का पाणी हा साबण लावून द्या पाठीला तर तुझं आहेच का काहीतरी तिकडे सरकार वाट बघताय चहाला काय लागलेला आहे साबण आटप अरे वा अरच्या अरे काय बी म्हण तब्येत राखलीच गाड्या मेहनत केली पाहिजे कदम आटप की बैल आहेस वे हा घासत बसायला चल लवकर नाही तर सकाळ सकाळी आपल्याला त्या तोफेला तोंड द्यायला लागेल जातो पुढे लवकर या रुपाली हा झाला का ग चहा ठीक आहे उकळतोच आहे आई नमस्कार करते लवकर लेकरू पदरात पडू दे ग तुझ्या अर्जुनच्या आंघोळीला पाणी काढून देते हा चव चावत हो अर्जुन काकी एकदम रेडी फ्रेश जा देवाला नमस्कार करून ये
हे काय देव, अरे आशीर्वाद दे काकी. लई मोठा पोलीस हो. पोलीस आहेच का काकी, आता मोठं व्हायचंय फक्त. तुला आंघोळीला पाणी पाहिजे होतं ना. ते कदमाला 2 बादल्या घेऊन बदा बदा वाटल्या अंगा. कदम काय म्हणतोस, बाप आहे तुझा त्यो. आता मी फटक दे ना तुला. काकी तू आरू वाट बघतोय तुझी बाहेर, नाकडे फिरतोय ते, त्याला पाणी दे पहिलं. वय हा मग आरू, अरे आरू. भोळी काकी माझी. वहिनी झाला जा. ठीक आहे, झाला गाळतेच. वहिनी हात का थरथरतोय? कुठं काही सरकारसाठी नाही जायच्या म्हणून. काय राव वहिनी घाबरताय, होता नाहीचा बिंदास. माझ्या धाकल्या जाऊबाई घेऊन या. त्या आल्या की नाही मग त्या नाही घाबरायच्या सरकारला. आमचाच क्लीन बोललोय. हा नाही इकडे, मी घेऊन जातो. नाही नको, मी नेते. या हो अहो भाऊजी नको. वहिनी, तुमच्या धाकल्या जाऊबाई येईपर्यंत धाकला भाऊ आहे ना तुमचा. लय टेन्शन घेता तुम्ही. तुझ्या जरा हळू. फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है. सुजा दिसला नाही सकाळपासून. घरात असेल नाही तर गेला असेल शाळेला. सरकारच्या तू कशा पाय आणलायस? येत होतो बाहेर, म्हणले आता घेऊन यावा. अरे पण ए विनया, हजार गप की. काम कोणाचं आहे? सरकार एवढं काय ते? मी म्हटलं चहा आणून द्यायचं काम कोणाचं आहे? माझं. मग त्याच्या हातात ट्रे कसं काय? हे काम तरी धडपणी करा की, नाहीतरी बाकीचं तुमच्यासाठी काय होतच नाही. दादा मी देत. भाऊजी चहा. हे थांब, कसलं केलाय चहा ह्यो? काय झालं? सरकार चांगलं झालं की. हो वहिनी, पिऊन तर बघा कसा झालाय ते. यायला सगळं सांगा लागतं राव तुम्हाला. गोड झालाय. काय? जरा मोठ्यानं ऐकायला मला जरा कमी येते. गोड झालंय. गोड झालाय? कसा काय गोड झाला? माहिती आहे ना, मग गोड कसा काय झाला? सरकार मीच सांगितलं होतं गोड चहा करायला. कुणी कुणाच्या चुकांवर पांघरून घालायची काही गरज नाही. चहा परत करायचा. अरे दादा जाऊ दे की. चूक झाली ना तिची, मग आता ती निस्तारायची सुद्धा तिनंच. आज फक्त या चहावर दिस काढायचा. तिला रात्री पित्ताचा त्रास झाला तो. आपल्याला कोणी विचारलंय? हा, बायकोला साधं चहात साखर किती घालायची कळना झालंय. अरे काय उपयोग तुमचा गावाला अक्कल शिकून? आता खाली मान घालून किती वेळ गप्प बसणार आहात? हे घेऊन जा. अर्जुन. हा दादा. हे गाडी ठेव तुला. अरे राहू दे की तुला दादा. अरे मी जाईन की वडापनं. धर. आणि हेल्मेट ठेवले ते वापरायचं न चुकता. म्हणून जा रे बाबा. हो काका. दादा कशा पण असं बोलत असतोस? अरे इतकी वर्ष झाली संसाराला, त्यांच्या पोटाला पोर आहे का तिच्या? त्याचं काय आहे का त्याला? हा? अरे नुसती मास्तरकी करून होणार आहे का सगळं हे? नाही पण असं बोलण्यात. अर्जुन, झालं का तुझं ट्रेनिंग? ट्रेनिंग झालं,
पोस्टिंग निघेल थोड्या दिवसात. ती निघल तेव्हा निघल. पर याच काही शिकला का नाही? अरे त्याच्याकडे काय बघतोयस? हा, घर चालवायचं म्हणजे हे सगळं जमायलाच पाहिजे. तो काय आजवर नुसतं बसून खाता आलाय? तसं तुझं नाही. जाहीर आव्हान, जाहीर आव्हान, जाहीर आव्हान. गावात पाण्याची टंचाई आहे, तरी सरपंचांनी टँकरची व्यवस्था केली. तरी सगळ्या गावकऱ्यांना ही सूचना की टँकर वेळेपर्यंत पाणी गावकऱ्यांनी जपून वापरा. धन्यवाद. तुझ्या गावात पाण्याचा काही शेर आहे? पाईपलाईन तर झाला असेल काहीतरी. त्या प्रतापरावनं टँकरचं टेंडर आपल्याला दिलं नाही बरं का. मग काय तवा 4 दिवस झालं नुसती रिक्षाच फिरतीये. टँकर येणार तर आपल्याच टेंडरवर, नाही तर हुंदे का व्हायचंय ते. अर्जुन, गावात यायचा रस्ता एकच असायला पाहिजेत. मग झक मारत सगळी त्याच रस्त्यानं जात्याला आणि येत्याल. आणि या गावासाठी तो रस्ता म्हणजे मी आहे, हंबीरराव सरकार. हॅलो सरकार, नमस्कार. आबा साळुंके बोलतोय. बोला सरपंच. प्रतापराव गावाला टँकर पाठवतो बोललेत. आताच फोन झाला. नाही म्हणलं तुमच्या जरा कानावर घालावं. आता येतच असेल. नाही पोचत ते. प्रतापराव टँकर पाठवतोय म्हणे गावासाठी. अर्जुन, एक काम कर, हे टँकर गावात पोचले नाहीत पाहिजेत. अरे कुणामुळे पोचले नाहीत ते बी कोणाला कळता कामा नाही. अरे दादा, पण मी काय कळलं अर्जुन? निघा. विनया, आज खरं कळेल की तुझं पोरग खरंच कामाचं आहे का तुझ्यावर गेलंय ते. झाला का चहा? ह्या पाण्याचं वजन 50 किलो तरी असेल. अगं मावशे, पाणी किलो मध्ये नाही, लिटर मध्ये मोजतात. तुला काय बाय बोलायला, माझी कंबर पार मोडली. आकुताई, अगं थांब, आलेत. आकुताई, अगं थांब की मी घेते ना. कोण ग तू? बापूंची आप्पी का? वय बरं झालं. चल. काहीच दिसत नाही का ग? नाही दिसत ग, काय सुद्धा काळं कुठं दिसते. अगं पण हे का डोळ्यांनी दिसत होतं की तुला? का डोळ्यांनी दिसत होती, बंद झालं. काळं कुठं सगळं दिसते आता दोन्ही डोळे. बरं आकुताई, हा हांडा कशात होतो? वटक्याच्या पिंपात. बरं आलेच. ओतलं बरं का आकुताई? गुणाची ग बाय माझी. माझ्या पोराचं लगीन झालंय म्हणून आता तुलाच करून घेतली असती बघ. बापू बघतोय का नाही तुझ्यासाठी पोर? हा ग आकुताई, मला का नाही कलेक्टर व्हायचंय. एसटी तिकीट फाडणार काय ग तू? अगं ते वेगळं, हे वेगळं. ते कंडक्टर आणि हे मला जे व्हायचंय ना ते कलेक्टर. पण आपले तिला काय होतं ग मग? ते झाल्यावर अगं म्हातारे, मी कलेक्टर झाल्यावर तुझ्या दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन होतंय बघ. असं वय मग हो बाय लवकर कलेक्टर. वाटत गुरु कोणी बांधले ते बी चारा टाकून. अरे कोण आहे का इथं? चल
आपणच घेऊया बाजूला, टँकर गावात पोचला पाहिजे. या घेऊया चला. चल चल चल, झाली गुरं बाजूला, चल जाऊया. सूरज, चावी कुठे गेली? अहो चावी सोडा, स्टेरिंग कुठं आहे? यांनी काय खेळतो, यांनी खेळ लय माझ्या इथे बघायचे का? तेव्हा गावचा रस्ता 1 असो 2 असो नाही तर 1760 असो, स्टेरिंग आपल्या हातातच पाहिजे. अरे इशे आहे का? मामी मामी ए मामी, अगं उठ उठ. मामी, अगं काय झालंय? मामी मामी उठ, पाणी दे, पाणी पी. मामी, अगं चक्कर आली का? हो. बरं बरं. अगं मग बरं नव्हतं तर कशाला आली बरं? अगं आपली पाण्यासाठी कुठ नाही घरात, काय करू? जाहीर आवाहन, जाहीर आवाहन, जाहीर आवाहन. गावात पाण्याची टंचाई तरी सरपंचांनी टँकर तरी सगळ्या गावकऱ्यांना ही सूचना. अण्णा थांबा. हाव 2 दिवसापासून बघते नुसतीच रिक्षा फिरवताय. हाव टँकर कुठे आहे? इथं बाय चक्कर येऊन पडायला लागलेत. अगं आप्पे, मी तेच विचारायला सरपंच साहेबांच्या घरी चाललोय. मला सांगितलं रिक्षा फिरवायला, मी आपलं रिक्षा फिरवतो. या तुला सांगू का, माझ्या पण घरी पाणी नाही. अगं हिच्या डोक्यामधून कशा निघतात राव अशा आयडिया भन्नाट भारी, अचंबा करते सारी. अप्पी आमची कलेक्टर, अप्पी आमची कलेक्टर, अरे अप्पी आमची कलेक्टर. थांब गे लक्ष्मी, किती वळवळ करते? तुला तळ्यावर घेऊन जातो. तळ्यावरची गर्दी जरा कमी होऊ दे. तुला आंघोळ बी घालतो आणि पाणी बी पाहतो. चला की लक्ष्मीला आंघोळ घालाय. कुठं? अगे जरा पाणी आहे का? लय जोरात चालत लागली. कोणी सांगितलं एवढं गिळायला? कोणी सांगितलं होतं? दादा तुला संडासला लागली ना? हो. चल नेतो. चल. आपण कुठं? मामी तुला भांडी घासायला पाणी नाही ना? चल मी नेते. अगे बादली भरून चालले की? आहो मग भरू द्या की, माझी गाडी लय घाण झाली, धुवून घेते जरा. येडे का खोळी तू? गावात 4 दिवस पाणी नाही प्याला. मग मी काय करू? माझ्या घरी हाय ना पाणी, शोभते का सरपंचीन बाईला? माझी गाडी कशी चकाकली पाहिजे. हा धू बाया धू, तुला काय करायचं कर, तो तोंडाची गिरणी बंद कर जरा. काय चाललंय बघा? अरे काय चाललंय? भांडी घासा, येतो मी कपड्याचा. अरे इकडे कुठे आहे? चला बाहेर वा. यार तू काय करतोय? अहो पाणी नाही, म्हशी धुवायच्या आहेत. म्हशीवर तुला बी धुईन मी. सरपंच सरपंच संडास कुठं आहे? घरात आहे. हो. अरे कुठं चालला तू? घरी पाणी नाही, बाहेर जायला भ्या वाटतंय. साप किरडे येतात सरपंच. अरे येतो सरपंच. अरे काय सरपंच येतो. अगं काय चाललंय ही? अहो मग काय करणार, कालपासूनची भांडी पडलेत. आणि तुम्ही हे का आलाय कपडे धुवायला? धुणं पडलंय कधीच, पाणी नाही 4-5 दिवस झालं घरात. तुम्ही इथं आलात कुणाला विचारून? अरे तिकडे तळाव जायचं. अहो सरपंच, तळ्यावर मरणाची गर्दी आहे. अरे तळाव गर्दी आहे म्हणून माझ्या घरात आला का तुम्ही? तुला कोणी सांगितलं इकडे आला? आबा